जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की। तो चलो बाय बाय। बम बम बोले या तुम्ही, आम्ही जातो। चलो हर हर महादेव। चलो हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन पार्टमध्ये। तर आत्ता आपण निघालो आहे अमरनाथ यात्रेसाठी। आता वाजलेत किती वाजले? आता 3 वाजलेत। आम्ही 2 ठरवलेलं पण 1 तास लेट आहे आणि आंघोळ वगैरे करताना आता मजबूत आमची वाट लागली, कारण गरम पाण्याने आंघोळ केली पण गरम पाणी 2 मिनटात सुकत होतं आणि पूर्ण गारवा सुटलेला। तर फटाफट आम्ही टेंटकडे पण धावलो आणि आता चेंज करून निघालो आहे। आणि हे जे मागून ह्याचे पप्पा वगैरे सगळे लोक येणार आहेत, ते लोक आता घोडा घेऊन ते लोक आरामात निघणार आहे, म्हणजे 4-5 पर्यंत निघतील ते लोक। आमच्यासोबत हे बघा किती लोक निघाले, किती लोक आहेत। आता घोडे पण निघाले ते बघा। हे इथून जातात ते लोक, इथून एक आहे आणि इथून असा वर जाऊन आहे रस्ता। समोर लिहिलं ते हर हर महादेव। असं करत करत पूर्ण सगळीकडे नाश्ता आहे, पूर्ण फ्रीमध्ये सगळी सोय केलेली आहे मस्त एकदम। हे एक म्हणजे आखाडे असतात ना, जसे महाकुंभला आखाडे होते तसे एक आखाडे आहेत, त्यांच्यातर्फे नाश्ता वगैरे सगळं फ्री आहे। काल रात्री आम्ही जसं जेवलो वगैरे तसं ह्यांच्या हे बघा अमरनाथ बाबू। आम्ही नाश्ता मस्त केला होता। एक सँडविच होतं ज्यामध्ये थोडासा सॅलेड वगैरे होता, मस्त टेस्टला पण चांगला होता। एक चहा प्यालो आणि थोडे चॉकलेट्स कॅरी केलेत। एवढी मोठी लाईन आहे। आम्ही टेंटमधून तर 3 वाजता निघालेलो आणि आता इथे लाईनमध्ये उभं आम्ही अर्धा तासापासून आहे। 3:30ला आलो इथे लाईनमध्ये। आता जाऊन थोडी लाईन हल्ली आहे, बाकीचे तरी बोलतात की अजून 2-3 तास तरी जातील बहुतेक इकडे। अजून तर चेकपोस्टलाच नाही पोचलो, चेकपोस्टसाठी ती मोठी लाईन लागली, चेकिंग आहे पूर्ण। बघूया आता। तन्मय बघा इथे थांबला, तो 10 मिनटं तिकडे बसायला गेला, तोपर्यंत मी इकडे थांबलो। तो आल्यावर मग परत मी जाईन मग 10 मिनटासाठी बसायला। बघूया आता किती वेळ थांबायला लागतं। आता मी इथे बसायला आलो आहे, बसलो इकडे 10 मिनटं बसून मग जाईन परत, कारण आता लाईन हलते आणि जरा फटाफट जाते पहिल्यापेक्षा। तिथून मागे अजून बाहेरपर्यंत पूर्ण लाईन गेली आहे। बघा तन्मय इकडे आहे, इथे गरम पाण्याची सोय वगैरे पण केली आहे। वरून तिकडे हे लोक जे बसले आहेत हे लोक फ्री टोपी चॉकलेट विकलेट सगळं देतात। म्हणजे एक प्रकार असा आहे की देव फक्त बोलतोय की बाबा तुझी यायची इच्छा असू दे, फक्त इकडे तुझी सगळी सोय मी करतो। आता राहायची फक्त सोय आम्ही केली आहे इकडे, म्हणजे टेंटचे पैसे दिले, सोय पण नाही, टेंटचे पैसे दिले, सोय आधीपासून होती, टेंटचे पैसे दिले, परत बाकी जेवण नाश्ता बिष्टा सगळं फुकटमध्ये।
आता वरून इकडे मी बघितलं टोपी पण देतात थंडी आहे म्हणून, कारण आता दोन म्हणजे इकडचीच माणसं बोलत होती की आता एवढे दिवस पाऊसच नाही पडला इकडे बिलकुल, आणि गारवा वगैरे कायच नव्हता. आज सकाळीच काहीतरी पाऊस पडला, आज सकाळी नाही काल रात्रभर पूर्ण पाऊस पडला, आणि आज मग थोडा गारवा वाटतोय, म्हणजे थोडा तरी जाणवतोय गारवा. मी पण आता जॅकेट वगैरे घातलेलं, काढून ठेवलं जॅकेट, कारण गरमी जाणवते. जेव्हा थंडी वाटेल तेव्हा परत घालू. आणि हो पाऊस वगैरे नाही ना, ज्याने की आम्हाला रेनकोट घालायला लागेल. रेनकोट आणला तर आहे तसा बॅगेतच आहे रेनकोट. सो बघूया आता, चला मी लाईनीमध्ये जातो, बघूया कधी आपण गेट पास करतोय ते. आता अचानक थंडी लागायला लागली आहे मजबूत, म्हणून मी पूर्ण पॅक झालो आता. टोपी तर नाही घातली अजून, टोपी आहे अशीच. आणि आता इथे एक म्हणजे वडील आणि एक मुलगा होता, ते आता सांगत होते की ते लोक काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालतात आहे, ते आत्ता इथे पोहोचले. आणि तो हात पण दाखवत होता त्याचे की म्हणजे पूर्ण आईस बाईट होतं, तशी आईस बाईट झालेली त्याला हाताला. आम्ही तिथून खालून आलो. एवढं लाईन बघा एवढी मोठी, तिथून अजून वर आहे ते, तिथून घोडे येतात. 1 ते 1.5 किलोमीटर बाकी आहे चेकपोस्ट पर्यंत फक्त. त्यानंतर मग तिथून अजून काहीतरी 12 किलोमीटर आहे, 12 ते 14 किलोमीटर आहे. हा व्ह्यू बघा काय मस्त एकदम. फक्त उजेड चेक करा. 5 मिनिटं आधी मी शूट केले आहे ह्याच्या आधीची फुटेज, आणि तेव्हा केवढा काळ होता आणि आता लगेच केवढा उजेड आलाय बघा पूर्ण. मागचा व्ह्यू बघा. बघा इकडे पूर्ण 1995 पासून जेवढे झाले तेवढे सगळे, आणि हा आपला 2025चा. तर जे लोक घोड्यानी वगैरे आले त्यांना आता परत आम्ही जिथून लाईन लावलेली तिथून लाईन लावायला लागणार. हा पहिला गेट आलाय. आता तुम्हाला जो दाखवला तो पहिला गेट आहे, चेकपोस्ट नाही. गेट आलाय म्हणजे मगाचपासून एक पण गेट आला नव्हता. हा पहिला गेट आम्ही बघितला आता. मस्त एकदम गेट आहे. आणि आता एका मिलिटरी ऑफिसरला आम्ही विचारलं अजून चेकपोस्ट किती लांब आहे, तर तो बोलला की 150 मीटर आहे अजून. आणि नाश्त्याची तर काय कमी नाही, रस्त्यामध्ये नाश्ता भेटतोय. पण आम्ही जेवढं लाईट खाऊ शकतो तेवढंच लाईट खाल्लं आहे. आणि बाकी चॉकलेट वगैरे आहे सगळं बॅगमध्ये कॅरी केलं आहे. बाकी मागे लाईन बघा, फक्त मागचा व्ह्यू बघा. आता हे जे घोड्यावरून पण जे जाणार आहे त्यांना पण चेक इन पोस्टपर्यंत आमच्यासारखंच चालायला लागणार आहे मागे लाईन लावून. तर आता तन्मयचे पप्पा आणि बाकी सगळे आहेत, ते लोक आत्ता जस्ट निघाले आहेत. तर ते लोक आता कधी पोचणार आहे काय माहिती, कारण त्यांना पण चेक इन पोस्टची पूर्ण लाईन लावायला लागेल. पण चेक इन पोस्ट नंतर त्यांना काय नाही 4 तासामध्ये त्यांचं होऊन जाणार. पण त्यांना चेक इन पोस्टपर्यंत आता एवढी मोठी लाईन लावायला लागणार. आणि काहीतरी सकाळी 9 वाजल्यानंतर काहीतरी एंट्री बंद आहे असं सीन. आणि जे पालखी वगैरे आहे ते तर इथूनच डायरेक्ट एंट्री देतात जायला. पण पालखीचे समथिंग काहीतरी 17,000 आहे, जे की बार्गेन वगैरे करून कमी पण होऊ शकतात. इथे समोर चेकिंग आहे, चेकिंग पोस्ट आहे. आणि हे झाडं बघा फक्त केवढी मोठी आहेत, जवळून एवढी मोठी आहेत. मग हे किती मोठे असतील झाडं. चला आता चेकिंग पोस्ट झाल्यावर भेटू. तर इकडे अशा 2 लाईन बनवल्या आहेत. एक लाईन इकडून आहे आणि दुसरी लाईन इकडून आहे. आणि घोडेवाले सगळे इकडून जातात आहे, पण ज्यांचे घोडे आहेत ते त्यांना नंतर पुढे भेटतील त्यांचे घोडे. आणि आता हळूहळू धूळ पण वाढत जाते. आम्ही पण आता टोपी आणि मास्क घालू. बघूया. चला आता फायनली आपलं
झालं, चेकिंग झालं चेकिंग पोस्टवर. आता आपण निघालो आपल्या यात्रेसाठी. हर हर महादेव. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आवाज नाही आला ना बरोबर. थांबा. तन्मय हर हर महादेव. चलो, हा मस्त जोश आलाय. आता आपल्याला फक्त आपली यात्रा आता चालू झाली आहे. आता काय लाईन बिन कुठे नाही. बघूया पुढे कुठे असली तर काय माहित नाही. मग आपल्या मस्त महाराजांचा झेंडा लावलाय. इकडे पूर्ण घोड्यांनी पूर्ण पॅक झालाय. आणि ते बघा वरून घोड्यांची लाईन चालली आहे पूर्ण. 11.75 किलोमीटर आहे. चलो यात्रा सुरू. इथून घोडे चालू आहेत एका साईडने आणि एका साईडने आम्ही चालतोय. आपल्या महाराजांचा झेंडा एकदम मस्त चमकतो, एकदम उठून दिसतोय ह्या गर्दीमध्ये. खालची गर्दी बघा एकदा पूर्ण खालूनच आलो पूर्ण. इथून वर जायचं आहे. आम्ही आता एका पॉईंटवर थांबलो आहे. खूप गरम होत होतं आणि डिहायड्रेशन होत होतं म्हणून आता आहे बघा जॅकेट खाली लटकवलं कमरेला, आपली जी वेस्ट बॅग असते त्याला. आणि आता एका जागेवर थांबलो थोडा वेळ. एक सिप बॉटल बी आलो. आणि हा व्ह्यू बघा थांबा. इथून आपल्याला वर जायचं आहे. आणि ही नदी बघा फक्त. हे सगळं बर्फाचं ग्लेशियर वितळून खाली येते पूर्ण. चला आता पुढे जाऊया. आता तुम्ही जर समजा नेक्स्ट टाइम येत पण असाल ना तर मी तर तुम्हाला प्रेफर करीन इफ तुम्ही म्हणजे वॉकिंग करू शकता तर वॉकिंग करा. पालखीचा एक्सपेन्सिव्ह आहे खूप. नाहीतर हे बघा असं घोड्यामध्ये लाईनसाठी राहायला लागेल. घोडे चालतात आहे पण हळू चालतात आहे. घोड्यांवर एवढा टाईम बसणं पण साधी गोष्ट नाही. पाठीची पूर्ण वाट लागणार. आता तर पूर्ण बॉडी मस्त गरम झाली आहे म्हणून थंडी लागतच नाही. म्हणून आम्ही जॅकेट विकेट पण काढून ठेवलं. आता आम्ही एका पॉईंटला आलो आहे जिकडे चहा पाणी हे बघा हे सगळं आहे. परत इकडे मॅगी आहे, पास्ता आहे, चना मसाला आहे, हे कॅन्डी आहे, हे पोहे का पुलाव काहीतरी आहे, हे आवळा आहे. आणि हे बघा फुल नाश्ता एकदम. मी आता मॅगी घेतो. थांबा. हर आरंभ का मैं अंत हूँ, हर अंत का मैं आरंभ हूँ, मैं शिव हूँ, अद्भुत भोले तेरी माया, अमरनाथ में डेरा है जमाया, नीलकंठ में तेरा साया, तू ही मेरे दिल में समाया, जय श्री महाकाल. इकडून केवढा लांब आहे थांबा दाखवतो तुम्हाला. आपला 20x झूम दाखवतो. दिसतंय बारीक बारीक चालतात ते लोक. केवढा लांब आहे बघा ते. मगाशी मी तुम्हाला बोललो की 9 वाजले करून. मी घड्याळ खरा आता बघितला. बघतोय जर एवढा उजेड झालाय. आणि किती वाजले माहिती आहे? अजून 7 पण नाही वाजले. 7 वाजायला आता 5 मिनटं आहेत. यात्रा चालू करून आम्हाला आता 4 तास झाले. बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला वरचं, ही माती नाही आहे, पूर्ण बर्फ आहे ज्याच्यावर पूर्ण मातीचा थर आलाय. आणि हे पाणी तिथून पूर्ण आपलं जे खाली तुम्ही बघितलं ते इथून असं पूर्ण जात आहे खाली. चला जातो पुढचं. चलो आता आपल्या DJI स्विच झालो आहे आणि व्ह्यू पण चांगला आहे. आणि या पडाविड्याचं टेन्शन पण नाही की म्हणजे मोबाईल वगैरे पडणार वगैरे नाही. आणि एमर्जन्सीला मोबाईल नंतर यूज होणार आहे.
ह्याच्या कशा आपल्याकडे 3 बॅटरीज आहेत. जय बोले. आणि खूप लोक बोलतात की पहिला रस्ता अजून खराब होता, आता पहिल्यापेक्षा अजून चांगला केला आहे रस्ता, जो की आपला कॉन्क्रीटने. सेम केदारनाथला पण तसंच केलं आहे असं बोलतात. आता तिकडे जाऊ तेव्हा समजेल. आम्ही तर सध्या नॉर्थ साईडला शेवटी आमच्या किती झाल्या 2 ट्रिप झाल्या नॉर्थ साईडला, जे की आपला महाकुंभ होता, अयोध्या करून आलो आणि त्यानंतर आता अमरनाथ. तर आता आम्ही सध्या तरी बघूया, नेक्स्ट प्लॅन केला तर साऊथ साईडला करू किंवा अजून आहेत प्लॅन्स बघूया, किंवा एक नॉर्थ ईस्टचा पण प्लॅन बनतो आहे, तो पण बघूया केला तर. अजून काय बघूया. मेन काय आहे की जॉबची सुट्टीचा सीन आहे. जॉबच्या आता सुट्ट्या जमवायला लागणार नेक्स्ट प्लॅनसाठी. आता आम्ही एका स्टॉपवर आलो आहे, जे की 2.5 किलोमीटर नंतर आलो आहे, तो की मुराबाद भंडारा. ह्या डोंगराचा व्ह्यू बघा फक्त, काय मजबूत आहे. पूर्ण बर्फ दिसतंय, ग्लेशियर याच्यावरचा. ते बघा तिथून पूर्ण रस्ता दिसतोय तुम्हाला, पूर्ण तो तसा रस्ता जातोय तिकडे पुढे. हा इकडे थोडा वर चढाई आहे, तर हे तर नॉर्मल वॉक होता. आता डायरेक्ट नेक्स्ट जो स्टेशन आहे तो 3 किलोमीटर नंतर आहे. आता जाऊन काय ती जरा हवा सुटली आहे मस्त थंड. हे बघा इथे थोडा वॉटरफॉल सारखं आहे, वरून येते पाणी. इकडे घोडेवाले सगळे पाणी प्यायला थांबले आहेत, ते वरून तिथून पाणी येत आहे. ग्लेशियर वॉटरच आहे. जसं की तुम्ही आता बघितलं असणार की आम्ही आपल्या महाराजांचा झेंडा फडकावला. तिकडे फडकावल्यानंतर जी ताकद आली आहे ना, आता भाई फुल जोश वाढला एकदम. आता असं वाटतच नाही की भाई आम्ही 3 किलोमीटरच्या पुढे चाललो आहे. आणि आता थोडा तसा इझी पाथ झाला आहे, मगाचा थोडा स्टीप होता, आता हाय. आता पुढचा बघूया कसं आहे. चलो आता आपण ह्या रस्त्याने आलो, जो की रॉक आणि मड दोन्ही आहे. तो आता अजून तेवढं आपल्याला चढायचं आहे. काय मस्त हळूहळू तिकडून ऊन येत आहे. मग अशी मी तुम्हाला जो दाखवला जो मोठा स्लोप होता, तो आता 80 डिग्रीवाला स्लोप आहे, जो की लय मोठा आहे. पॅच पण मोठा आहे. एकदम असा उभा आहे. मी आता मास्क घातला कारण धूळ आता इकडे खूप झाली आहे, पण मास्कमुळे हा प्रॉब्लेम होतोय की घुसमटायला होता पूर्ण चढताना. आणि हा आता जो पॅच होता तो पूर्ण 80 डिग्री पॅच आहे. आणि हा काहीतरी ऑलमोस्ट 1 किलोमीटर तरी आहे. 80 डिग्री चढण आहे, पूर्ण 3 किलोमीटरची चढण आहे. पण हा डिफिकल्ट पॅच जो आहे तो 1-1.5 किलोमीटरचा आहे. त्यातून वर जायचं. मग आम्ही थोडा वेळ थांबलो. पाणी तर आम्ही पितच नाही, बस इलेक्ट्रॉल 1-1 सीप पितो आहे 1-1 किलोमीटर नंतर. हा वॉटरफॉल बघा फक्त, जो खाली पूर्ण वाहत जातो आहे. दिसायला बघा का मस्त आहे. आणि हा पूर्ण ग्लेशियर आहे, हा दिसतोय तो. आणि हा मागचा पूर्ण व्ह्यू. हा स्लोप बघा फक्त केवढा, पूर्ण घाण स्लोप आहे एकदम. आणि बिचारा घोड्यांची पण वाट लागते. लोकांना तेवढं तरी समजायला पाहिजे की ते लोक पण 70-80 किलोचे आहे. ते घोडे बिचारे केवढं म्हणजे केवढं उचलू शकतात. त्यांचे पण बिचाऱ्यांचे लय हाल होते. घोडे पण आता खोकत होते. समजायला पाहिजे लोकांना. जय बोले. बम बम बोले. हे वारकऱ्यांचे कपडे घातले मस्त. तर ऊन तर यायला लागलंय थोडं. ऊन यायच्या आधी, कडक ऊन यायच्या आधी आम्हाला खाली पोचायला लागेल.
खाली बोलतोय वर पोचायला लागेल। चला आता आम्ही एका परत पॉईंटला पोचलोय। केवढ्या वर आलोय बघा आम्ही आता। इथून ही पूर्ण लाईन इथून आत जाऊन येते, परत ही आणि ते बघा तिथे ही एवढी आतून पूर्ण येते। त्यानंतर रस्त्यातून जाता जाता आम्हाला महाराष्ट्रातील खूप लोक भेटली, जे की महाराजांचा ध्वज बघून खूप खुश झाले। आता आम्ही या रस्त्याने आलो। जो आता नेक्स्ट स्टेशन जो आहे तो 1.4 किलोमीटरने येणार आहे आणि अजून वर पोचायला काहीतरी 7.5 किलोमीटर आहे। आणि आता इथे बोलत पण होते की हे जे वरचे तुम्हाला दगड दिसतात आहे हे 2 दिवसाआधी पडले पण होते इथून, म्हणून सांगत होते की त्या दगडाच्या जवळून चालू नका। आता अजून ते बघा पुढे अजून तेवढं चालायचं आहे। आतासे आम्ही 5 किलोमीटर चाललो आहे, अजून 7.5 किलोमीटर बाकी आहे। 5 किलोमीटर म्हणजे आपल्या इकडचा महाराष्ट्रातल्या सह्याद्रीचे जे ट्रेक असतात त्या डिस्टन्समध्ये असतात मोस्टली 5 किलोमीटर। तर आता अजून 7.5 किलोमीटर बाकी आहे, अजून 7 किलोमीटर बाकी आहे। तेवढ्या वेळामध्ये मी फक्त 500 मीटर केला, जो की पूर्ण 80 डिग्री होता। पूर्ण इकडचे सगळे पॅचच 80 डिग्री आहे। मुश्किलने फक्त कुठचे पॅच येतात आहे जे की सरळ आहेत, जिकडे लोक रेस्ट करतात आहे, पण तिकडे पण मिलिटरीवाले थांबायला देत नाही कारण ते वरून दगड वगैरे पडतील म्हणून। बघा आता चला परत चालायला चालू झालं। आणि दुसरी गोष्ट, पाण्याची जी बॉटल आहे ती पण 10 वाली बॉटल 40-40 रुपयाला विकतात इथे। जा रे ऊपर, हे बघा आपले आता आले। येतोय आम्ही, येतोय। बम बम बोले, बम बम बोले। खाल्ले होत नाही अजून, लिंबू ठेवलाय तोंडा। आता जाऊन तन्मयचे पप्पा वगैरे आणि मनोजदा वगैरे सगळे आपले जे पोचले आहेत। महादेव महादेव बोले बोले जय महादेव महादेव बोले श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय। आता आम्ही नेक्स्ट स्टॉपला पोचलोय, जिकडे नळ ठेवलाय पाण्याचा। आणि आता नेक्स्ट स्टॉप परत 1.6 किलोमीटर आहे आणि इथून आता जरा घास पूस यायला आलाय मस्त। मगातपासून सगळं माती आणि दगड दिसत होती। आता आम्ही एका जागी थांबलो आहे थोडा वेळ, शूज वगैरे काढून बसतोय कारण आता पाय पूर्ण जाम झाले। इथे आम्ही 7 ते 8 किलोमीटरचा ट्रॅक आमचा झाला कंप्लीट, अजून 4-5 किलोमीटर बाकी आहे। आणि आत्ता 9:15 वाजल्यात आणि ऊन बघा कसं पडलंय। आपल्या इथे जसं 12-1 वाजता ऊन पडतंय तसं 9:15ला आत्ता ऊन पडलंय, त्यामुळे थोडं डिहायड्रेशन पण होत आहे। आता आम्ही तिकडे थांबलेलो, तिकडे आता एक इलेक्ट्रोलचं बनवलं, थोड्या वेळाने जाऊ। आता रेस्ट करतो थोडा। आता मी शूज वगैरे काढले, बॅग वगैरे काढली, जरा थोडा वेळ रेस्ट करतोय। पूर्ण धुळीने भरलो आहे आणि हे बघा शूज पण काढले, आता सॉक्स बिक्स काढले जरा। आणि पाय बघा सुकलाय पूर्ण, चांबडीत आली आहे ती। भाजल्यावर कसं होतं तसं झालंय ना, आपण पाहायला झालं आणि आपण पाहायला झालं। आणि हे लोक तर लय पुढे पोचले असणार, हे जे पप्पा वगैरे, तर आम्ही आरामात थांबत जातोय कारण आता इथून काय घोडा वगैरे करून मतलब नाही, कारण आता एवढे आलो आहे, अर्ध्यावर घोडा केला तर काय मतलब। म्हणून जेवढा पण टाइम लागू दे, आपल्याला काय घाई नाही। मस्त 11 तारखेपर्यंत आहे यात्रा, बघूया जे होईल देखा जाएगा। आज आम्ही परत थोडा वेळ थांबलेलो रेस्टसाठी आणि इथे घोड्यावरची माणसं आहेत ते आम्हाला विचारत होते की भाई अजून किती डिस्टन्स बाकी आहे, आणि आम्ही चालत येतो।
ते लोक घोड्यावरून येऊन पण त्यांना भाई दमाल होतं. आता काय बोलणार त्यांना, म्हणजे कंटाळा येतो आहे. घोड्यावरचा काय दमाला होणार नाही. म्हणजे आपल्या बुचेची तर वाट लागू शकते. बसल्या बसल्या ते हलवून कंटिन्यू घोडा असा हालत येणार पूर्ण. तर आता आमची तर झाली आहे, हालत खराब झाली आहे. आता ते काली मातेचं मंदिर आहे तिकडे पोचल्यावर मग तिकडून डायरेक्ट आपलं अमरनाथजीचा पूर्ण ते पहाड दिसतं. आता हा जो स्टीप आहे हा तो मिलिटरीवाला बोलला की हा तरी लास्ट हाय करू, तर होप लास्ट असेल. बघूया आता, अजून बाकी तर खूप आहे पण हा पॅच बोलला स्टीपवाला लास्ट आहे. धूळ बघा केवढी झाली आहे. घोडा आणि ते जे आहे ना पालखी त्याच्यामुळे तेवढी धूळ झाली. कारण ते पालखीवाले कसे जरा धावत जातात खाली आणि धावत वर जातात, घोडे पण वरून धावत खाली येतात आहे. इकडे बघतो तिकडे एकच दिले की भाई 7 किलोमीटर बाकी आहे, 7 किलोमीटर बाकी आहे. आज इकडे मागे लिहिलेलं की 3.5 किलोमीटरवर काली माताचं मंदिर आहे आणि होली केव पोचण्यासाठी 7 किलोमीटर. सगळीकडे म्हणजे जो आपला जो ट्रॅक लिडरचा स्कॅम असतो ना, म्हणजे ट्रॅक लिडर कसं आपण ट्रॅक लिडरला विचारतो की अजून किती बाकी आहे, तो बोलतो थोडंच बाकी आहे, 5 मिनटं बाकी आहे, 10 मिनटं बाकी आहे. तर हा स्कॅम आहे. सगळ्या साईडने घोडे करून पूर्ण रस्त्याची वाट लावून टाकली. नॉर्मल जर माणूस चालायची पण इच्छा ठेवत असेल ना तरी तो चालणार नाही. सगळी धूळ धूळ धूळ. तर आता सीन असा झाला आहे की मला वरचं चढतो आहे, उतरताना पण मला चालतच यायचं होतं पण आता तन्मय वगैरे पण बोलतात आहे, तिचे पप्पा वगैरे पण सगळे घोड्यानेच गेले ना. तर आम्हाला आता परत किती, आज 3रा दिवस आहे आमचा. अजून आम्हाला 7 दिवस फिरायचं आहे, जे की लडाख वगैरे आम्ही सगळं फिरणार आहे, लेह पण जाणार आहे. तर तो पण तेच बोलतो आहे की घोडा करून. माझी इच्छा तर बिलकुल नाही, मला चालत जायचं होतं. दम लागला तर लागला पण तरी जायची इच्छा नव्हती. बघूया आता. 6.5 hours later. आम्ही आता ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ पोचलो आहे. मध्येच मला जरा सदमा लागलेला म्हणून मी काही रेकॉर्ड नाही केला. त्यानंतर जरा काही गोष्टींमुळे डोकं खराब झालेलं, तर ते तुम्हाला सांगतो मी नंतर. पण आता फक्त आमची हालत बघा, केस बघा, पूर्ण हात बीत पूर्ण मी धुळीने माखलो आहे पूर्ण. आहे बघा, बॅग वगैरे पूर्ण धुळीने. तर मेन एक माझ्याकडून हे झालेलं, काय बोलतात त्याला, मिसअंडरस्टँडिंग झालेली की बालताल हा चालत पण करू शकतो, पण बालताल हा जरा चालत करण्यासारखा म्हणजे हे नाही आहे, काय बोलतात त्याला, पात नाही आहे. पालगाम जो आहे ना तो म्हणजे सीन कसा आहे की, तर जो पालगामवाला जो आहे ना तो असा ट्रॅक आहे की म्हणजे आपण एक दिवस स्टे करून येऊ शकतो. आणि त्याचा जो जवळचा बेस कॅम्प आहे तिकडून फक्त मंदिर 6 किलोमीटर आहे आणि बालताल बेस कॅम्पपासून मंदिर 18 किलोमीटर आहे, 16 ते 18 किलोमीटर आहे. तर आमचा सीन हा झाला की आम्ही 9.5 ते 10 किलोमीटर कवर केले. तर प्रॉब्लेम हा झाला की आम्ही 9 ते 10 किलोमीटर कवर केले, फक्त 6.5 किलोमीटर बाकी होते काहीतरी, 6 का 6.5 किलोमीटर. तर त्या टायमाला मग याला तन्मयला थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण त्यांनी त्याच्या ज्या टाईम टू टाईमवाल्या गोळ्या असतात त्या गोळ्या घेतल्या नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट हे झालं की त्याचं डोकं पण पूर्ण जड झालेलं. माझी पण हालत खराब झालेली, असं नाही झालेली, पण माझी तर इच्छा होती की मी चालत पूर्ण करू. जाताना काय ना काय म्हणजे खच्चर वगैरे केलं असतं, कारण आता हे लोक सगळे बोलतात की म्हणजे बालताल जो ट्रॅक आहे तो पूर्ण घोड्यासाठीच बनलेला ट्रॅक आहे. तर आम्ही आता 6.5 किलोमीटर जे केले ते आम्ही पूर्ण घोड्यावर केले. घोड्यावर तर पूर्ण वाट लागते बाई, घोडा उलटा चालत वाट लागते, असं नाही लागत, बट
एका जागी बसून बसून पण माझा पाय बी पूर्ण बॅक साईड पूर्ण जाम झाली, मान बिन जाम झाली. आणि मेन इकडे धूळ खूप आहे, खूप म्हणजे खूप धूळ आहे. जर म्हणजे तुम्ही आता सध्या तर तुम्ही अमरनाथला येऊ शकत नाही, पण नेक्स्ट टाइम समजा तुम्ही प्लॅन करत असाल तर इफ तुम्हाला ट्रॅक वगैरे करायचं असेल ना तर मी तुम्हाला बेस्ट सजेस्ट करीन तर पालगाम साईडने या. पालगाम जो ट्रॅक आहे. आणि जर तुम्हाला घोडा वगैरे थ्रू करायचा असेल तर मी तुम्हाला सांगेन की बालताल करा, कारण तिकडे तुम्हाला म्हणजे घोड्याने टाईम लागेल, 4 तास काहीतरी लागतात, 4-4.5 तास. आणि पालगामवरून एवढा नाही लागणार, पण पालगामला सीन हा आहे की खूप मोठा पाथ आहे बालतालपेक्षा, पण त्याचे बेस कॅम्प खूप आहेत रस्त्यामध्ये. तर तुम्ही कसं मध्ये मध्ये थांबत येऊ शकतात. म्हणजे समजा आज एका बेस कॅम्पवर स्टे केला तर परत उद्या दुसऱ्या बेस कॅम्पवर स्टे केला तसं. तर तेच माझ्याकडून तेच मिसअंडरस्टँडिंग झाली की मी म्हणजे बालतालला समजवतो की आपण करू शकतो असं नॉर्मल. तर आम्ही 9.5 किलोमीटरचा केला, पण ठीक आहे आता काय बोलू शकतो. म्हणून आता खरं तर माझी आता जायची इच्छा पण नाही की घोड्यावरून, मला खरंच चालतच जायचं होतं, पण ठीक आहे आता काय करू शकत नाही आपण. तर जाताना आपण घोड्यानेच जाऊ. आता हा वॉशरूमला गेला तन्मय म्हणून मी इकडे थांबलो आहे सगळा पसारा घेऊन. आणि तन्मयचे पप्पा वगैरे हे लोक अजून पण आम्हाला भेटले नाही, तर त्यांना पण भेटायचं आहे आणि दर्शनासाठी जायचं आहे. सो बघूया आता. इकडे गर्दी फक्त चेक करा केवढी गर्दी आहे बघा. हे इकडे तर सगळे घोडे लागलेत बघा, घोडे सगळे. आणि तिकडे आपल्याला जायचं ते लाल जे तुम्हाला दिसतंय. खरं तर हा सीन झालेला की म्हणजे आम्ही जेव्हा येत पण होतो घोड्यावरून तेव्हा पण मला थोडासा इमोशनल सारखं झालेलं, कारण आपला वेट तो घोडा एक तर सहन करत नव्हता. आणि दुसरी गोष्ट त्याला जे चालवणारे आहेत ते फक्त पैशासाठी आहेत. ते काळजी घेत असतील असं नाही, पण एवढा आता काळजी घेतात की नाही ते आपल्याला तर शुअरिटी नाही आपल्याला, कारण रस्त्यामध्ये पाणीचे खूप सारे जागे आले पण त्यांनी पाणीसाठी त्याला थांबवलं नाही. वरून आता एंडला आमच्याकडून एक्स्ट्रा पैसे पण मागितले त्यासाठी, त्याला म्हणजे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी. तर बघूया आता आम्ही जातो दर्शनासाठी. बॅगेची पण हालत बघा काय झाली, पूर्ण धुळीने भरलं आहे. म्हणजे बूट पॅन्ट बिंट सगळं धुळीने. ही माझी बॅग पण माझी धुळीने भरली आहे पूर्ण. हात बीज आहे बघा. अचानक खूप सर्दी आणि डोकं वगैरे दुखायला लागलं आमचं दोघांचं पण, कारण बालतालवरून यात्रा करणं एवढं इझी नाही. हे लंगरच्या तर्फे आम्हाला इथे राहायला भेटलेलं, तर इथे आम्ही 2 तास जरा पडलेलो. आता आम्ही जातो दर्शन करून येतो. काका वगैरे आणि बाकी सगळे आम्हाला भेटलेले, तर त्या लोकांनी डिसेंट चालू केलं. आता आम्ही आता दर्शन घ्यायला जातो. अंगातली पूर्ण ताकद संपली, तर फक्त दर्शन घेतल्यानंतर जरा बरं वाटलं तर बघूया. आणि दुसरी गोष्ट पुढचं मला काय शूट करायला भेटेल की नाही माहिती नाही, कारण आम्हाला तर इथे बॅग मोबाईल वगैरे कॅमेरा सगळं जमा करायचं आहे. दर्शन केल्यानंतर भेटूया. तिथून पण एक लाईन जाते आणि आपली पण इथून. आणि हे बघा आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही पुढे, म्हणून इथूनच काय तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला. दर्शन वगैरे आमचं एकदम मस्त झालं आणि आता दर्शन वगैरे करून आलो. थोडं चपाती आणि भाजी खाल्ली, ती पण खायची इच्छा नव्हती. पूर्ण चेहऱ्याची बोलतोय तोंडाची टेस्टच निघून गेली. आणि आत्ता पण चालायला होत नाही. मी माझे पाय ऑटोमॅटिक चालत होते. आणि आता पाऊस पडला खूप सारा, तर पूर्ण गारठा झाला इकडे, मजबूत थंडी लागते आता. आणि जाताना पण आम्हाला बहुतेक चिखलच भेटेल. आम्ही मगातपासून बघतोय घोडा, पण एक पण घोडा भेटत नव्हता. आणि इथे सीन काय झाला की एका पोलीस बोलतो एका मिलिटरीवाल्याने एका घोड्यावाल्याला मारला. कारण इकडची ॲक्च्युअल प्राईस काय आहे 1900 आहे
आणि हे लोक 3-3, 4-4 हजारला विकतात आहे, कारण पाऊस आला आहे ना जोरामध्ये. तर आणि तो थोडा रूट पण हार्ड आहे, म्हणून ते लोक जास्त पैसे लावतात आहे. आता एवढ्या वेळ आम्ही शोधवतो, आम्ही वैतागलो अक्षरशः. आता 2 आम्हाला लोक मुश्किलने भेटले, जे की 2,500 बोलले. बघूया आता काय करतात. आता आम्ही काय घोड्यावाल्यासाठी थांबलेलं, त्यांनी पण चाला आम्हाला बोलला 2 मिनिटामध्ये येतो. आता कुठे खाली गेलं काय माहीत नाही. आणि आता इथे तर वेदर अजून खराब होत जातो आहे. ऑलमोस्ट सगळे लोक यात्री गेले, तर आम्ही थोडे लोकच राहिलो इकडे. आणि मेन गोष्ट काय आहे की डोंगर वगैरे आहे, लँडस्लाईड वगैरे होतं. बघूया आता कसं काय जातं. दर्शन तर मस्त झालं आहे भाई, देवाच्या भरोसे सगळं सोडून जायचं, देव आपल्याला बरोबर घेऊन जाणार. आता मी साधा मागे नाही बघू शकत, कारण तिकडून असा पाऊस येतो आहे ना की काय बघायला नको. आणि तन्मय पण इकडे आहे, बघा तन्मय इकडे आहे. हा एक आम्हाला एक ग्रुप भेटला आहे, पण या लोकांना 3 लोक पाहिजे, आम्ही 2च लोक आहे. तर तो एक प्रॉब्लेम झाला आहे वेगळा. बघूया आता काय होतं. आणि आमच्या हात तर पूर्ण वाट लागली आमच्या हाताची. हात असे सुन्न पडलेत ना थंडीने, पूर्ण सुन्न झाले. असं म्हणजे हाताची काठी पकडली आहे जाणवत पण नाही, असे सुन्न झालेत पूर्ण, कारण खूप थंडी आहे इकडे. इथे नॉर्मल पाणी नाही भेटत आहे. तर आता खूप काळोख आहे, मी प्रॉपर दिसत पण नसणार तुम्हाला. पण सीन काय झाला आहे की आम्हाला भाई एक पण घोडा नाही भेटला. आणि आमच्याबरोबर अजून 60-70 लोक आहेत ज्यांना नाही भेटला. तर आता आम्ही काय नॉर्मल जे घोडे होते ते तर डायरेक्ट बोलत होते की भाई 5,000, 6,000. आणि नंतर मग भाई ते लोक असेच सोडून जात होते. आणि आता सध्या पाऊस वगैरे पडला आहे, तर म्हणजे आपलं हे जे आहे ना काय बोलतात पालखीवाले वगैरे पण रिस्क नाही घेत आहे. आणि ते बरोबर पण आहे, उगाच पैशांसाठी कशाला. आता आम्ही 5 किलोमीटर काहीतरी चालले. फुल पाऊस आहे, एकदम खतरनाक पाऊस आहे. माझे पुढचे केस भिजलेत, माझे सॉक्स भिजलेत, माझ्या शूजमध्ये पाणी आहे, माझे हात गारटलेत. मी मगाचपासून शूट करत नव्हतो, पण बोललो हे पण सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. आता आम्ही बघूया, जेवढं चालायला जमतं तेवढं चालतं आहे. एक जवळपास कुठचा लंगर भेटला तिकडे मग बघूया, आराम करू बहुतेक. बघूया. आता फायनली आम्ही खच्चरमध्ये बसलो आहे, जो की आता आम्हाला काहीतरी 2.5 तासामध्ये पोचवेल आपल्या बेस कॅम्पला. बेस कॅम्पच्या एंट्री गेटला, जिकडे आपण स्टार्टिंगला चेकिंग वगैरे झाली ना तिकडे. तर बघूया. काही ते तन्मय बसलाय पुढे माझ्या, आणि हा आपला चल. आता काय करू शकत नाही, गाडवाला बाप बनवायला लागतं, तेच पैसे देऊन. आता काय करू शकत नाही, कारण आमचं एक तर सगळं शूज बीज सगळं भिजलं आहे. इकडे सर्वाईव्ह करणं जरा कठीण होतं. तर 1/2 तास काढू, 2.5 तास काढू आम्ही, ते उलटा बेटर पडेल. आणि मेन गोष्ट काय की आमचे 7 दिवसाचे सगळे प्लॅन्स आहेत, ते उगाच अफेक्ट व्हायला नको. म्हणून ठीक आहे, जरा पैसे घेतले तर घेते असे. आता आम्ही जस्ट उतरलो घोड्यावरून आणि जेवलो वगैरे मस्त. जेवायला पण चांगलं होतं. आता सर्दी खोकला वगैरेचे डोस खाऊ बघूया, कारण गरज आहे खास. आणि थंडी बघा केवढी, तोंडातून पूर्ण वाफा निघतात आहे. आता मग काय नाही, घरी जाऊ. अजून माझे पाय असले आमचे धरलेत ना, पूर्ण वजनदार झालेत पाय. आणि माझ्या बुटातले अजून पाणी आत्ता पण तसंच आहे. अर्धा बूट भरलाय माझा. त्याचा टेंटमध्ये गेल्यावर काढू बघू. सो मी आता टेंटमध्ये पोचलो आहे आणि किती आता 12 वाजले. आम्हाला काहीतरी परत 1.5 ते 2 किलोमीटर चालायला लागलं, जिथून घोड्यावाल्यांनी सोडलं तिथून. त्याला ॲक्च्युली पूर्ण बेस कॅम्पपर्यंत जाण्याला पाहिजे होता. आणि तुमच्यासाठी एक मला प्रश्न होता की मी कधी पण कुठच्या देवदर्शनाला जातो तर ते गाभाऱ्यात वगैरे गेल्यानंतर मला रडायला काय येतं काय माहीत नाही, पण पूर्ण गुजबम्स येतात आणि पूर्ण इमोशनल होतो मी. तर ते का होतं मला अजून माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट
आजसाठी एवढंच. तर आपला नेक्स्ट प्लॅन जो आहे उद्याचा काय अजून फिक्स नाही झालं, पण काश्मीरमध्येच कुठेतरी फिरणार आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.